सर, एक विषय जो महाराष्ट्राला खूप जिव्हाळ्याचा वाटला तो आहे गुटख्याचा, की तंबाखूजन्य गुटखा आणि त्याला बंदी आहे तो गुटखा. त्याचा सर्रास गैरप्रकार हे होत होते. त्याला आळा बसलाच पाहिजे आणि या प्रकरणांमध्ये मकोका लागला पाहिजे. नंतर असं लक्षात आलं की मकोका लावणार कोण? कारण पोलिसी एफ-आय-आर पाहिजे मकोक्यासाठी. संघटित गुन्हेगारी हुडकून काढायला फौजदारी तिथे गुन्हे पाहिजेत आणि अन्न प्रशासन विभाग आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचे अहवाल, त्याच्यावर पोलिसांचा रिपोर्ट वगैरे ही क्लिष्ट प्रक्रिया आहे. तर या मकोका लावण्याला घेऊन आणि मकोका का लागत नाही आणि लावला तर तो टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे, यावर तुमचं भाष्य काय? आशिष, मकोका का लावायचा? मला हा प्रश्न आहे की मकोका लावण्याची जबाबदारी घ्यायची. मी ज्यावेळेस होतो खरं म्हणजे की मकोका जेव्हा आला तेव्हा तुम्ही मंत्रालयात खूप सक्रिय होतात. तुम्ही ते जवळून बघितलेली आहे मकोका कायदाच कसा आला. मला ते माहिती आहे, पण त्या ह्याच्या अन्नाच्या कायद्याबद्दल मकोका का लावायचा हा माझा प्रश्न आहे. कारण मी सांगतो आशिष, ज्याचा असा आहे की त्यावेळेस ज्यावेळेस हा कायदा बनवला त्यावेळेस मकोका लावण्याची वेळ येणार नाही अशी वातावरण तयार केलं पाहिजे या चित्रामध्ये, असा त्याचा उद्देश होता. आणि हा जो गुटखा बंदी आहे ती अंमलबजावणीमध्ये एवढं खरं काय नाही. गुटखा बंदी करणं हे महादिव्य होतं. त्यांच्या प्रचंड मोठे लॉबीज होत्या, त्याच्यामध्ये अंडरवर्ल्ड होतं, त्याच्यामध्ये काही मोठ्या लॉबीज कार्यरत होते होऊ नये म्हणून. ती करण्यासाठी जे कष्ट पडले, अंमलबजावणी तर त्याचे 5% कष्ट नाही. ते मी कारण स्वतः बघितलं, मी स्वतः अनुभवलेलं आहे की याच्यातून मी गेलेलो आहे. पण गुटखा बंदी करून त्याची अंमलबजावणी जर करायची असेल प्रशासनाला तर ते 100% आहे. तुम्ही फक्त तुमच्या यंत्रणेवर हे केलं पाहिजे. मी त्यावेळेस बघितलं पाहिजे की मी 29 सुरुवातीला ट्रक गुटखा कलेक्ट करून स्वतः मुंबईवरून पुण्यापर्यंत आलो होतो, सगळं त्याच्या पाठीमागे येऊन. आणि पुण्याच्या हडपसरचा त्यांचा इन्स्टॉलेशन प्लांट आहे, त्याच्यामध्ये तो जाळला होता. तुम्ही आयुक्तांनी असं केलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये कुणाच्याही फूड सेफ्टी ऑफिसरच्या याच्यामध्ये एरिया सापडलं की त्याच्यावरती कारवाई होईल. बाकी काहीच करायचं नाहीये. आणि फार इझी आहे. गुटख्याचे आपल्याला सगळ्यांना माहिती असतं की एफडीए मध्ये एक इंटेलिजन्स सेपरेट डिपार्टमेंट आहे, एक व्हिजिलन्स डिपार्टमेंट. पण त्याच्यापेक्षा आयुक्तांचं फार मोठं स्वतःचं डिपार्टमेंट असलं पाहिजे. माझं डिपार्टमेंट म्हणजे स्वतःची माझी माहिती इतकी असायची की लोकांना वाटायचं की अरे हा कुठे बसलेला आहे, हा काय ऑफिसमध्ये बसलाय का अँटी चेंबर बसलाय कुठे. कारण कसं आहे की तुम्ही इंटेलिजन्स ठेवलं पाहिजे. त्यामुळे गुटखा हा राज्य ड्राय झालं पाहिजे, गुटखा येण्यापासून ड्राय झालं पाहिजे. आणि मग मकोका तर हे शेवटी नंतरची गोष्ट आहे, शेवटची म्हणजे पेशंट मेलाय आणि मग त्याचा पोस्टमॉर्टम करायचा आहे. मला वाटतं की पेशंट मरूच द्या, गुटखा येऊच देऊ नये याची. आणि हे शक्य आहे, हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. 2014 मध्ये हे महाराष्ट्राने पाहिलंय की महाराष्ट्रामध्ये ते मी का सांगतोय की मी मग टेस्ट करायला सांगितलं. तुमचे म्युनिसिपल डंप असतात तिथे किती पुड्या मिळतात आता गुटख्याच्या, एका टनामध्ये किती पुड्या मिळाल्या इथपर्यंत आम्ही गेलो होतो. गुटखा ड्रॅस्टिकली खाली गेला होता की त्याच्यामध्ये पुड्या मिळणं मुश्किल झालं होतं. आता तसा फार फार नाहीये, पण अजूनही मिळतो. मला वाटतं की मकोका हा वेगळा कायदा आहे. याच्यामध्ये संघटित गुन्हेगारी ही कमी आहे. मकोका तुमच्या गुटख्यामध्ये ही गुन्हेगारी कशी आहे हे खरं म्हणजे मी आता ते सांगण्यापेक्षा प्रत्येकाला माहिती की गुन्हेगारी कशी आहे की कोणाचा एक मॅन्युफॅक्चर असतो, तिथून त्या पद्धतीने येतो आणि इथे तो विकतो. हे असंघटित अशी ही गुन्हेगारी आहे. या सगळ्या पद्धती हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार होत नाही. पण त्याच्या पलीकडे कायदा राबवताना तुम्ही अमुक खालीच करा असं डायरेक्शन देणं आणि तुमच्या ह्याने ते मला वाटतं कुठेतरी त्यापेक्षा केस बाय केस जिथे परस्पर गुन्हे घडतायत, वारंवार गुन्हे घडतायत आणि ज्याच्यामध्ये आणखी लोक इन्व्हॉल्ड आहेत, पण असे फार कमी आहेत. तुम्ही मकोका फार कमी लोकांना लागणार असं नाही असं म्हणतो, कमी लोकांना लागेल. पण हे वास्ट फील्ड आहे की ह्या वास्ट फील्डमध्ये जे इंडस्ट्री ऑपरेट करतात, तुमचे जे टुरिस्ट बसेस असतात त्या बसेसमधून येतो तो, काही ठिकाणी स्कूटर मधून, तुमच्या मोटरसायकल मधून पण येतो. म्हणजे असे खूप वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे. मी तर काय बघितलं, मी ज्यावेळेस ट्रेनमध्ये गुटखा पकडला होता मी कोणालाही सांगितलं नव्हतं. फक्त माझा विजिलन्स IPS ऑफिसर असतात त्यांना बरोबर घेऊन गेलो, त्यांनाही सांगितलं नाही. ती ट्रेन आल्यानंतर ते म्हणे की ही ट्रेनमध्ये फक्त साड्या आहेत. म्हटलं मला पाहिजे. तिथले रेल्वे स्टेशनच्या लोकांना सांगितलं आम्ही तुम्हाला नाही उकडून, आम्ही त्या साड्या काढल्या. साड्याच्या आत तिथे गुटखा होता. आता हे तुमचं इंटेलिजन्स जे असेल तर ह्या पद्धतीने तुम्हाला तो राज्य ड्राय करावं लागतं की पुणे. आता त्या रूटने कधी गुटखा आलाच नाही. नंतर मग तो गुटखा अलाहाबाद कडून यायचा, अलाहाबादच्या ट्रेन मधून, आणि इथे हे करायचं, ते बंद झालं. अशा पद्धतीने मला वाटतं जर केला तर ते होऊ शकतं. केवळ त्याला वन टच सोल्युशन नसतं कुठलंही. हे केलं की असं होणार, वन टच सोल्युशन नाही. जसं रेव्हेन्यू डिपार्टमेंट ते सर्वसामान्यांचं डिपार्टमेंट आहे, मग तिथेच जास्त RTI पडतात, तिथेच जास्त नोटिसा निघतात किंवा तिथेच जास्त ऍक्शन दिसते. आणि तिकडे वन विभाग आहे,
तिथं काही सर्वसामान्यांचा संपर्क नसतो. तिथं कितीही चांगलं काम करा, त्याचं काही कौतुकी होत नाही किंवा काहीही केलं तर तिकडे कोणाचं लक्षही जात नाही, फारशा आरटीआय पडत नाही. तसंच एफडीए मध्ये अन्नाच्या बाबतीत सगळे जागरूक आहेत. पण मग ड्रग्सचा जो विषय आहे, औषधी, तिथे अन्नापेक्षा कमी भेसळ होते का? तिथे असे प्रकार फार कमी होतात का? की नाही तिथं लॉबीज एवढ्या मोठ्या असतात की तिकडे फारसं कोणी धजावत नाही काही करायला, असं काही आहे का? आशिष, हा एक महत्वाचा प्रश्न आहे की हे खूप मोठे लॉबीज आहेत. लॉबीज इथे नाही आहे, ते इंटरनॅशनल लॉबीज आहेत. कारण त्याच्यामध्ये जे हे आहेत, जे ऑपरेटर्स आहेत, मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, त्यांचे इथे खूप मोठं प्रेशर असतं, पॉलिटिशियन्सवरती प्रेशर असतं आणि तुमच्या ऑफिसर्सवरती प्रेशर असतं. मी एका मल्टीनॅशनल काम केली होती, कारवाई केली होती. माझ्या चीफ सेक्रेटरीने मला बोलावलं होतं, सांगितलं की महेश, अरे वाय डू वॉन्ट टू, वाय आर टेकिंग ऍक्शन अगेन्स्ट हिम, दे विल लिव्ह दी कंट्री. म्हणजे त्यांनी म्हणजे इथे काही करावं, नंगानाच घालावं, पण त्यांनी देश सोडून जाऊ नये. पण प्रश्न असा आहे की तितके खूप मोठं आहे. म्हणजे हे अन्नाच्या बाबतीत तरी आहे, तितके पैशाचा इतका प्रचंड आहे. भारतामध्ये जवळजवळ 4 लाख कोटीचा हा व्यवसाय आहे अन्नाच्या बाबतीमध्ये. आणि तिथे रुग्णांच्या बाबतीमध्ये जे काही खरं म्हणजे की इतक्या मोठ्या पद्धतीने कारवाया त्यावेळेस झाल्या होत्या, अर्थात पब्लिसिटीच्या बाहेर राहून. 3 संप राज्यव्यापी, 3 संप माझी बदली करावी म्हणून झाले होते. एक राष्ट्रीय संप होता, पण त्याच्यामध्ये सुद्धा छुपा अजेंडा महेश जगडेची बदली करावी म्हणून होता. प्रश्न असा आहे की पण त्यावेळेस जे काही गैरप्रकार होते, मी पूर्ण गेले असं म्हणत नाही, पण एकदम एकदम नसल्यासारखे झाले होते. आणि हे गैरप्रकार हे लोकांच्या लक्षात येत नाहीत की काय आहे. आता साधं उदाहरण होतं की तुमच्या जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर मध्ये एक कॅन्सर करण्याचं केमिकल सापडलेलं होतं कोणी पूर्वीच्या. त्याच्यात सापडल्यानंतर ती इतकी मुवमेंट झाली की जगामधून ते जॉन्सन बेबी पावडर आता टॅल्कमच्या ऐवजी आता मक्यापासून बनवायला लागली. म्हणजे कुठली ऍक्शन कुठे जाऊ शकते. तर ड्रग आणि कॉस्मेटिक म्हणजे औषधं आणि तुमची प्रसाधनं, हे फील्ड तर हे असंच आहे. आता एक असं पाश्चिमात्य उत्पादन आहे, जागतिक आहे. ते मी तुमच्या फिनिक्स मॉलमध्ये जाताना बघितलं, काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू होती. ते त्यांच्या वेस्टर्नावरचे एक्सपायरी डेट काढून तिथे नवीन डेट लावत होते, एक्सपायरी डेट. मुद्दा असा आहे की ज्यावेळेस असं इम्पोर्टेड वस्तू इथे येतात, त्यावेळेस ते एक्सपायरी डेटच्या जवळपास आलेल्या इकडे इंडियात ते डंप करतात किंवा थर्ड वर्ल्ड डंप करतात. हे खरं म्हणजे फार छोट्या छोट्या आयुक्तांनी किंवा यंत्रणेने 360 डिग्रीज काय काय चाललेलं आहे हे बघणं गरजेचं आहे. आता औषधांच्या बाबतीमध्ये तर तिथे आपली माशेलकर कमिटी झाली होती की WHO ने सांगितलं होतं की भारतात 34% औषधं हे तुमचे भेसळयुक्त आहेत किंवा चुकीची आहेत. पण त्याच्यावरती कमिटी झाली, कमिटीने नाही म्हटलं ठीक आहे, त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. पण याच्यामध्ये औषधामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मानवी अपाय करणारी तत्व असतात, चुकीच्या पद्धतीने दिले जातात आणि त्याच्यामध्ये कोणी काहीच बोलत नाही. मग काय की गुण आलेला नाही, देवाच्या भरोश्यावर ते काय करणार आणि असं जातं. पण तिथे मुख्य लक्ष देण्याची गरज सुद्धा औषधाकडे आहे. येस, थँक्यू व्हेरी मच सर. तुम्ही वेळात वेळ काढून मला हा अर्धा तास दिला. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू आशिष.